केंद्र सरकारच्या कथित कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आयटक गोवा आणि संलग्न संघटना 12 फेब्रुवारीला होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून केटीसी बसस्थानक ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असून विविध क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शाळेचेर आणि पिळवणुकीचेर उबो रावला. गोंयच्या सत्यानाश करपाच्या मांडावळीचेर उबे रावला आणि अशा वेळार यो आमी प्रेस कॉन्फरन्स घेतात, ज्या वेळार आमी सांगूंक सोदतात गोंयच्या लोकांक, गोंयचे कामगार, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, अखिल भारतीय कामगार संघटना गोंयच्या समाजा बरोबर चिरडल्ल्या, पिळिल्ल्या आणि शोषण भोगपी समाजा बरोबर आमी आसात. गोंयची आयज देसपाट जाता, गोंयचो डिस्ट्रॅक्शन जाता, ताची काळजी गोंयच्या कामगारांक आसा. हाका लागून सगळे जे मुवमेंट, जावं ते चिंबेल, जावं ते पर्वरी, जावं ते सांताक्रूज, जावं ते शेल्डे, जावं खंयच्याय गांवांनी काणकोण धरलेले बोमा, पेडणे, सगळे जे कामगार लोकांचे जे चळवळी आहात त्या चळवळी बरोबर आमी आहात. त्याच बरोबर इनफ इज इनफ म्हणून एक नारो दिला बाब ॲडव्होकेट फडिनो रेबेलो, ताकाय आमी सलाम मारतात, ताकाय आमी वंदन करतात आणि ताच्या वांगड्यांक आमी सांगूंक सोदतात की आमी तुमच्या बरोबर भुजाक भूज देऊन, खांद्याक खांद देऊन आमी तुमच्या बरोबर आसात. अशा वेळार आयज आमी ह्या पत्रकार सभेत एक प्रगट करूंक सोदतात की अखिल भारतीय कामगार आणि शेतकारांचे आंदोलन, जे आंदोलन खूपशा वर्षांनी चलला, हाचो आता एक मोठो एक वाचा फुटला आणि हाका लागून आमी 12 तारखेर ब्रेस्तारा दीस आमी सगळे गोंयच्या कामगारांक उलो मारला. एक दिसाचो देशव्यापी संपा बरोबर आमी तामीळ जावया, आमी भाग घेवया आणि अशें करून 12 फेब्रुवारी 2026 थर्सडे is called for a general strike in all over India आणि गोंयचे कामगार फाटीना. हम किसी से कम नहीं, आमी सगळ्यां बरोबर आमी आहात आणि आमचे खूप मागण्यो आहात. पण प्रथम मागणी जी जावन आसा, होल्ड द इंडियन लेबर कॉन्फरन्स. अखिल भारतीय शोषण जे श्रमिक कॉन्फरन्स जो आसा, इंडियन लेबर कॉन्फरन्स, जांतूं सरकाराचे प्रतिनिधी, मालकांचे प्रतिनिधी आणि कामगारांचे प्रतिनिधी असतात. ते ऑल इंडिया जो इंडियन लेबर कॉन्फरन्स घेन असताना या सरकारान कामगारांक आणि कामगार वर्गाच्या फुडाऱ्यांक कॉन्फिडन्स घेन असताना स्टेक होल्डरांक, जावं एम्प्लॉयर जावं एम्प्लॉई, तांकां कॉन्फिडन्स घेन असताना तांणी ह्यो 4 काळे कायदे म्हणटा आमी, 4 लेबर कोड काढल्यात. हे 4 लेबर कोड आमकां विचारला ना, आमी आमचे ऑपोजिशन आसा वय, तरी आसतना ह्या सरकारान हे 4 लेबर कोड काढल्यात. ताका लागून आमी निषेध म्हणून आमी हो संप पुकारला. 1 न्ही 2 न्ही, गेल्या 4 वर्सां आमी 5 संप केल्यात. There are more than 5 general strikes, nationwide strikes during the last 4 to 5 years. Now this is a strike which affirms that we do not want those 4 labor codes. Withdraw the 4 labor codes. They withdraw kara. Even तुझो RSS चो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाचो फुडारी भगवत तो म्हणटा की इवन युनिफॉर्म सिव्हिल कोड सगळ्यांक लागता. ह्या देशाच्या युनिफॉर्म सिव्हिल कोड हाका यू टेक द स्टेक होल्डर्स इनटू कॉन्फिडन्स.
जे लोकांक एफेक्ट जाता तांकां तुम्ही कॉन्फिडन्सान घेयात. आता भगवत आणि RSS इज द आयडियोलॉग ऑफ बीजेपी. तांकां मार्गदर्शक यो RSS. ताचे जर विचार असले आसा की सगळ्यांक कॉन्फिडन्सान घेवंक जाय म्हणून, जाल्यार लेबर कायदे जेन्ना करतना तेन्ना स्टेक होल्डर्स म्हणल्यार कामगारांक जो अफेक्ट जाता ते जर कामगारांक उलोवपाक अधिकार ना आणि तांकां स्पेस मेळना जाल्यार कामगार कित्याक वगैरे रावतले. सो वी आर डिमांडिंग दॅट इमिडिएट कन्व्हिनिंग ऑफ इंडियन लेबर कॉन्फरन्स. दुसरे म्हणल्यार हे 4 लेबर कायदे तुम्ही फाटी दवरात. You keep them in abeyance, withdraw them. Actually, national demand is that all the 4 labor codes should be withdrawn. तशेंच आमचे नॅशनल ट्रेड युनियन्स आणि संयुक्त किसान मोर्चा SKM तांणी आम्ही सगळ्यांनी एक डिमांड केला की शेतकारांचेर 3 काळे कायदे केल्ले. ते शेतकारांनी 1 वर्स दिल्लीच्या बॉर्डरीचेर रावन झुजून शेवटाक ते 3 काळे कायदे भायर मारले. जाल्यार सरकाराचे नवे योजना हे जे 3 काळे कायदे करूंक फावंक ना वा पावना ते दे वॉन्ट टू ब्रिंग थ्रू द बॅक डोर various legislations to bring in those or implement those 3 anti-farmer legislations. So आम्ही म्हणता, like for example the seed bill which is introduced in the parliament which could not be passed. So seed bill is one of the examples. That way there are a plethora of legislations